प्रेक्षक हो नमस्कार. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मुलं ही देवाघरची फुलं असतात अशा आपल्या सगळ्यांच्याच कायमस्वरूपी भावना असतात. ज्याप्रमाणे एखाद्या बागेतल्या फुलझाडाची आपण काळजी घेतो, वेळच्या वेळी त्याला पाणी घालतो किंवा त्याला खत देतो, त्याची वेगवेगळ्या वादळ वाऱ्यापासून निगा राखतो, अगदी त्याचप्रमाणे लहान मुलांच्या आरोग्याविषयीची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. मूल जेव्हा लहान असतं, जन्म घेतं, किंबहुना त्याच्याही आधीपासून मूल जेव्हा आईच्या पोटात असतं तेव्हापासूनच पालकांची पालकत्वाची जबाबदारी सुरू होते. आणि तेव्हापासूनच या लहान जीवांची आपण योग्य काळजी घेतली तरच ते निरोगी जन्माला येतात आणि सुदृढपणे मोठे होतात, आणि तरच आपल्या भारताची सुदृढ पिढी घडवू शकतो. आजच्या डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमाचा विषय आहे लहान मुलांचं आरोग्य. आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर शलाका पाटील यांना. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. प्रेक्षक हो, डॉक्टर शलाका पाटील या ससून रुग्णालयात बालरोगचिकित्सा शास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत आणि अनेक रुग्णांना त्या मार्गदर्शन करतात, अनेक पालकांना त्या योग्य मार्गदर्शन करतात त्यांच्या मुलांच्या निकोप वाढीसाठी. तेव्हा आज त्यांच्याशीच आपण मनमोकळी चर्चा करूया. डॉक्टर, लहान मूल जेव्हा जन्म घेतं तर त्याच्या आधीपासून त्याची वाढ सुरू झालेली असते आणि तेव्हापासूनच कुठेतरी त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर मुलाची जन्माच्या अगोदर कशी काळजी घ्यावी याविषयी काय सांगाल? जेव्हा आईवडिलांना कळतं की आईला गर्भधारणा झालेली आहे त्याच वेळेस लगेचच तिने एखाद्या रुग्णालयात किंवा डॉक्टरांच्याकडे, स्त्रीरोग तज्ञांकडे आपलं नाव नोंदवून घ्यावं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दिलेली औषधं वगैरे सगळी वेळच्या वेळी घ्यावी. शिवाय त्यांनी रोज 8 तास तरी कमीत कमी झोप घ्यावी. दुपारचं पण आईने झोपलेलं चांगलं असतं, त्यामुळे मुलांचं वजन व्यवस्थित वाढतं आणि त्यामुळे व्यवस्थितरित्या 9 महिन्यांचं बाळ होऊन जन्माला येतं. या व्यतिरिक्त मुलांचा म्हणजे न जन्म झालेल्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी आई वडिलांनी थोडं शांतपणेच राहावं, जुळवून घ्यावं. शिवाय पॉझिटिव्ह वाढ होण्यासाठी आईने आपल्या बाळासोबत आणि वडिलांनी सुद्धा आपल्या न जन्मलेल्या बाळासोबत शांतपणे कधीतरी संवाद साधावा. म्हणजे घरात कलहाचं वातावरण नसावं. ते तर नसावंच. शिवाय स्तोत्र म्हणावं, श्लोक म्हणावं आणि ते सतत 1 किंवा 2 किंवा 3 अशी गाणी किंवा काही न जन्मलेल्या बाळासोबत आई वडिलांनी मिळून जर बोलले तर असं दिसलेलं आहे की पुढे जेव्हा बाळ ते मोठं होतं आणि तेव्हा कदाचित त्याला काही अनवेलकम किंवा डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये असतं, काही त्रासदायक काही अनुभव येतात, तर त्यावेळेला जेव्हा आपण ते बाळ अजून बोलायला शिकलेलं नाहीये, परंतु जेव्हा आई ते स्तोत्र किंवा श्लोक किंवा गाणं एखादं ते म्हणते तेव्हा बाळ आपोआप शांतपणे. बरोबर. म्हणजे मूल अगदी पोटात असल्यापासून त्याची वाढ होत असते, मानसिक आणि शारीरिक देखील. तेव्हा पालकांनी त्याच्याशी तेव्हापासूनच संवाद साधला पाहिजे, सुसंवाद साधला पाहिजे, आणि तरच त्याची जे जन्म होतो तो निरोगी होऊ शकतो.
एखादं मूल जन्माला येतं तेव्हाची काय अवस्था असते मुलाची आणि काय काय गोष्टींची काळजी घेतली पाहिजे नवीन बालकाच्या आई वडिलांनी? जेव्हा मूल जन्माला येणार आहे असं कळतं किंवा आईला बाळंतकळा लागतात तेव्हा त्यावेळेस तिने लगेचच इस्पितळामध्ये किंवा डॉक्टरांच्याकडे जाऊन आपली प्रसूती करून घ्यावी. जर डॉक्टर किंवा इस्पितळ जवळ नसेल तर आपल्या गावामध्ये जे कोणी ट्रेंड सुईणी आहेत किंवा आशा सेविका आहेत त्यांना ताबडतोब बोलवून त्यांच्याकरवी आपली प्रसूती करून घ्यावी. जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा बाकीची काय काळजी घ्यावी? आईने काय काय प्रकाराने त्याला कसं पॅम्पर करावं किंवा स्तनपान कसं करावं या संदर्भात काय सांगाल? स्तनपान मूल जन्माला आल्या आल्या लगेच अर्ध्या तासाच्या आत ज्याही नॉर्मल प्रसूती आहेत त्यांनी अर्ध्या तासाच्या आत आईचं स्तनपान सुरू करावं. एक नॉर्मल जेव्हा प्रसूती होते बाळाची आईच्या योनी मार्गातून तेव्हा ते एक बाळ एव्हरेस्ट पर्वत चढल्यासारखंच आहे. तर अर्ध्या तासांनी जन्माला लगेच अर्ध्या तासात बाळ गाढ झोपी जातं आणि मग त्या गाढ झोपेमधून त्यांना उठवणं फार कठीण असतं किंबहुना ते उठतच नाही. मग त्यामुळे असं होतं की त्यांना दूध न मिळाल्यामुळे दुधातून मिळणारं जे काही लॅक्टोस आहे जी शुगर आहे एक ती कमी पडते आणि त्यामुळे मग त्यांच्या मेंदूच्या वाढीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. बरोबर. आणि असं दिसलेलं आहे रिसर्चमध्ये की ज्यांना व्यवस्थित रित्या दूध किंवा स्तनपान नाही मिळालेलं आहे अशा मुलांना नंतर मग मोठेपणी लर्निंग डिसेबिलिटीज म्हणजे अभ्यास करतानाचे अडथळे छोटे मोठे असे बरोबर आहे जाणवतात. असं म्हणतात की आईचं तुम्ही जे म्हणतात पहिल्या अर्ध्या तासातलं दूध देणं गरजेचं असतं त्याच्यात रोगप्रतिकारक शक्तीचा एक मोठा डोस असतो असं म्हणतात. तर हे बरोबर आहे? हो, अगदी बरोबर आहे. पहिल्या 3 दिवसात जे येणारं दूध असतं आईला त्याला आपण गावाकडे चिक म्हणतो. बरोबर आहे. तर त्या चिकाची मात्रा कमी असते. म्हणजे एक दिवसाला जवळजवळ 60-70 mlच आई एका वेळेला ते दूध देऊ शकते. हो, दूध देऊ शकते किंवा त्याच्याही पेक्षा कमी. पण बाळाची तेवढीच कॅपॅसिटी असते. बाळाची तेवढीच कॅपॅसिटी असते. पहिल्या दिवशी बाळाची जी पोटाची साईज असते ती एखाद्या मोठ्या गोटी एवढी, लहान मुलं गोट्या खेळतात त्या एखाद्या छोट्या गोटी एवढी असते. 1 आठवड्याच्या जेव्हा बाळ होतं तेव्हा ती एखाद्या अक्रोडच्या साईजची होते पोटाची क्षमता. आणि 1 महिन्याचं बाळ होतं तेव्हा ते जवळजवळ 80 ते 100 ml हो. बरोबर. तर जेवढी ही थोडीशी हे आहे दुधाची मात्रा आईला जे चिकाचं दूध आहे पहिल्या 3 दिवसात येतं तर ते त्या बाळाच्या वाढीसाठी आणि त्याला लागणाऱ्या मेंदूला लागणाऱ्या शुगर लॅक्टोजसाठी ती भरपूर आहे, पुरेसी आहे. त्या दुधामध्ये चिकामध्ये बरेचसे लाईव्ह सेल्स असतात ज्यामुळे मुलांना निमोनिया अतिसार वगैरे नवजात अर्भकांना ह्या गोष्टी होत नाहीत. शिवाय त्यांची जी रोगप्रतिकार शक्ती आहे तीही वाढते. त्यामुळे बऱ्याचदा आम्ही म्हणतो की पहिलं दूध जे आहे आईचं ते पहिलं लसीकरण आहे. अगदी खरंय. त्यामुळे ते कधीच फेकू नये. ते सर्वांगीण वाढीसाठी फार गरजेचं असतं. अतिशय मोलाचा असा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. प्रेक्षक हो, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. या ठिकाणी आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे लहान मुलांचं आरोग्य आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर शलाका पाटील. डॉक्टर, मगाशी आपण स्तनपानाविषयी बोललात तर त्याच्याबद्दल अजून थोडी माहिती सांगा की स्तनपान आईने लहान बाळाला किती दिवसांपर्यंत किंवा महिन्यांपर्यंत करावं? स्तनपान जन्मतः जसं मी म्हटलं मगाशी अर्ध्या तासात सुरू करावं आणि ते सातत्याने बाळ 2 वर्षाचं होईपर्यंत द्यावं. पहिले 6 महिने निव्वळ स्तनपानच द्यावं. जी पूर्ण 9 महिन्यांची
च्या नंतर जी जन्माला आलेली बाळं बाळं असतात त्यांना पहिले 6 महिने फक्त आईचं दूध द्यावं, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही देऊ नये. म्हणजे पाणीही देऊ नये, कारण की आईच्या दुधामध्ये 80% जवळजवळ पाण्याची मात्रा आहे आणि बाळाच्या शारीरिक वाढीसाठी लागणारं पुरेसं खनिज, अन्न पदार्थ वगैरे सगळं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे वरून एक्स्ट्रा पाणी देण्याची काहीही गरज नाही. आईचं स्तनपान व्यवस्थितरित्या करावं, ऑन डिमांड द्यावं. म्हणजे बाळ जेव्हाही रडतं, जेव्हा ते दुधासाठी हालचाल करतं, तर त्यावेळेला तिने लगेच स्तनपान द्यावं. आणि कधी कधी कदाचित काही बाळं सलग 14-15 तास झोपतात. तर अशांना मध्येच जर उठवून दिलं तरी चालेल. म्हणजे आईच्या तब्येतीच्या दृष्टीनेही चांगलं आणि बाळांच्याही वाढीच्या दृष्टीनेही चांगलं. डॉक्टर, जेव्हा आपण असं म्हणतो की स्तनपान हे खूप गरजेचं असतं, तर काही जणांचा असा गैरसमज असतो. बरेचदा ज्या घरातल्या बायका आहेत त्यांना शंका वाटते की बाळ का रडतंय सारखं, मग दूध पुरेसं येतं की नाही. तर ती बाळाची वाढ ती कशी मोजता तुम्ही? जेव्हा पहिल्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये जेव्हा आईचं दूध बाळाला पुरेसं असतं, तेव्हा साधारण 24 तासामध्ये ते 7 ते 8 वेळा लघवी करतं. आणि जेव्हा बाळाला आपण लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर घेऊन जातो तेव्हा वजन घेतलं जातं. बरोबर. तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतं की बाळाच्या वजनामध्ये वाढ होत आहे. तर हे काही कसे आहेत पॉइंट्स की ज्यांनी आपल्याला कळतं की बाळाला जे आईचं दूध आहे ते पुरेसं आहे. बऱ्याचदा कसं असतं, बायकांना कॉन्फिडन्स नसतो, त्यांना आत्मविश्वास नसतो. तर तिच्याशी जर संवाद साधला आईसोबत, सासूबाईंनी म्हणा किंवा घरातल्या आजूबाजूच्या वयस्कर बायकांनी, आणि त्यांना सांगितलं की नाही, तुझं दूध पुरेसं आहे तुझ्या बाळासाठी, तुझं जे काही, जर ते बाळ अपुऱ्या दिवसांनी जर जन्माला आलेलं आहे तर तिच्यासाठी त्या आईच्या स्तनामधून त्या अपुऱ्या दिवसाच्या बाळासाठी त्यांना लागणारं स्पेशल दूध ही निसर्गातर्फे दिलं जातं. तर त्यामुळे आईच्या मनामध्ये फक्त थोडासा आत्मविश्वास असावा की नाही, माझं दूध माझ्या बाळाला पुरणार आहे. आणि जर आपण पहिल्या काही महिन्यांमध्ये जर 6 महिन्यांच्या आतल्या बाळांमध्ये जर 7-8 वेळा लघवी बाळ करत असेल आणि 24 तासांमध्ये वजनही वाढत आहे, तर म्हणजे त्याचं पोट भरतंय आणि ते पुरेसं आहे. आणि स्तनपान करताना आईने सतत काहीतरी खात राहावं. म्हणजे काहीच नाही तर निदान चणे कुरमुरे तरी खावे. म्हणजे की आणि स्तनपान करताना शिवाय बाळासोबत त्याच्या डोळ्यामध्ये डोळे घालून त्याच्याशी बोलावं, संवाद साधावा. भलेही बाळाला पहिल्या 2 महिन्यांमध्ये काही कळत नसेल, त्यांना तरी सुद्धा मातेचा आवाज आणि मातेचा चेहरा बाळांना बाळांना आवडतो, स्पर्शही जाणवतो. तर बाळाच्याकडनं पहिल्या सुरुवातीच्या 2 महिन्यांमध्ये काही रिस्पॉन्स येत नाही. म्हणजे बाळ हसत नाही आईला बघून, म्हणजे विशेष असा रिस्पॉन्स देत नाही. ते असं उगाच असं हसत असतं, परंतु आईला बघून असत. पण तरी सुद्धा मातेने त्यांच्याशी संवाद साधावा, कारण की त्यांनी त्यांची भाषेची बॉन्डिंग वाढतं. शिवाय भाषेचं पण त्यांचं जे ज्ञान आणि त्याचीही वाढ खूप चांगली होते. शिवाय आईच्या दुधामधनं जेही स्पेशल फॅटी ऍसिड्स आहेत ते सेंट्रल नर्वस सिस्टम, मज्जारज्जूच्या मायलिनेशनसाठी खूप गरजेचं आहे, जे की तुम्हाला डब्याच्या दुधामध्ये नाही मिळत. ते फक्त आणि फक्त आईच्याच दुधामध्ये आहे. भलेही थोडेसे आता ते ऍड केले जातात, परंतु जे आईच्या दुधामध्ये आहे ते नाही. आणि असं आपल्या इथे म्हटलेलंच आहे की आईच्या कुशीमध्ये स्वर्ग आहे, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि घरी असे. डॉक्टर, जेव्हा मूल जन्माला येतं तेव्हा काही तासात आणि काही दिवसात, 2-3 दिवसात काही लसीकरण खूप गरजेचं असतं. तर ते कुठल्या प्रकारचं असतं लसीकरण? पहिल्या 15 दिवसाच्या आत BCGचा डोस
ओरल पोलिओचा तोंडावाटे दिलेला पोलिओचा 0 डोस आणि हेपटायटिस बी म्हणजे रक्तामधून होणाऱ्या कावेळीचा डोस, हे तिन्ही डोस पहिल्या बाळाचा जन्म झाल्या पहिल्या 15 दिवसात द्याव्या, दिलाच गेला पाहिजे. हो, कारण की त्याच्यामुळे बाळाला रोगप्रतिकार शक्ती या तिन्ही आजारांवरती जास्त मिळवता येते असं आढळून आलेलं आहे. जर पहिल्या 15 दिवसात हे डोस नाही झाले तर काही हरकत नाही, तुम्ही येऊन आरोग्य केंद्रावरून किंवा अंगणवाडीमधून ते डोस घेऊ शकता. पण ते पूर्णपणे न घेणं हा त्याच्यावरचा उपाय नाही. कधीतरी येऊन तुम्ही घेऊनच जा, असं आग्रहाचं आमचं म्हणणं आहे. मला असं वाटतं आजकाल रुग्णालयांमध्ये पण तशी सोय केलेली असते की मूल जन्माला आलं की पहिल्या काही दिवसात लगेचच त्याला म्हणजे घरी परत सोडायच्या आधीच काही लसी त्यांना दिल्या जातात, विशेषतः BCGची लस जी असते ती दिली जाते आणि हे खूप गरजेचं असतं मला वाटतं. डॉक्टर, काही वेळेस असं होतं की मुलाला जन्मतःच कावीळ झालेली असते, काही कारणं असतात त्याला, तर तेव्हा काय काळजी घ्यायची, थोडीशी आम्हाला सांगा कल्पना. कावीळ जर झाली असेल तर जेव्हा जाणवतं की जास्त बाळ पिवळं आहे किंवा नारंगी रंगाचं झालं आहे तर ताबडतोब त्यांनी डॉक्टरांना दाखवायला जावं. पहिल्या 15 दिवसांमध्ये पूर्ण 9 महिन्यांनी ज्या बाळांची वाढ झालेली आहे आईच्या पोटामध्ये, तर ते पहिल्या 15 दिवसांमध्ये लहान मुलांना थोडी शक्यतो कावीळ असते. तर त्यासाठी आईने स्तनपान सतत करावं. म्हणजे काय असतं की त्यामुळे जी पोटामध्ये घाण असते, जी शी असते काळ्या रंगाची बाळाच्या पोटातली, ती सतत स्तनपान दिल्याने ती बाहेर निघून जाते आणि त्यामुळे काविळीची जी मात्रा आहे बाळामध्ये होणारी त्याचंही प्रमाण कमी करता येतं आणि कमी होतं. ते थोडंसं 3-4 तासांनी उठून सुद्धा अशा बाळांना सतत स्तनपान करावं, म्हणजे जी पोटातली जी स्टूल्स आहे, जी घाण आहे, जी म्हणजे बाळांचं जे संडास आहे ते बाहेर पडून जातं आणि मग त्यातनं होणारी पण जी कावीळ आहे ती होत नाही. आणि ह्या व्यतिरिक्त तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या ताबडतोब, कारण की बरेचसे इतर काही कारणं असू शकतात, जसं की RH इनकम्पॅटिबिलिटी, ABO म्हणजे आईच्या आणि बाळाच्या रक्तगटामध्ये जर फरक असेल त्यामुळे होणारं, किंवा मग G6PD एन्झाईम डेफिशियन्सी आहे, ती कमतरता असते काही मुलांमध्ये त्याच्यामुळे, किंवा थायरॉइड हॉर्मोनची कमतरता असते काही मुलांमध्ये, त्यामुळे सुद्धा काही बाळांना कावीळ असू शकते. तर त्याचं निदान तुम्ही डॉक्टरांच्याकडे किंवा रुग्णालयात जाऊनच करा. म्हणजे तज्ञांचा सल्ला गरजेचा आहे. डॉक्टर, काही वेळेस मगाशी तुम्ही म्हणालात प्रीमॅच्युअर बेबी असतं, म्हणजे वेळेच्या आधीच जन्माला येतं, तर अशा बाळांच्या बाबतीत काय विशेष काळजी घ्यावी लागते? अशा बाळांना आपण सतत एक ठराविक वेळेनंतर स्तनपान देतो. बऱ्याचदा असं आढळून आलंय की अशी बाळं त्यांच्यामध्ये तेवढी ताकद नसते, त्यांचं जे गाल असतात ते तेवढे भरीव नसतात, तर त्यांना आईचं स्तनाग्र खेचताना खूप त्रास होतो. तर अशा बाळांसाठी आपण स्वच्छरित्या एका निर्जंतुक केलेल्या भांड्यामध्ये दूध अंगावरचं पिळून काढू शकतो, आईच्या अंगावरचं, आणि ते तुम्ही बोंडल्याने देऊ शकतो गरजेप्रमाणे. भारतीय उपखंडामध्ये आपल्याकडे लहान मुलांना दूध पाजण्यासाठी फारच सुंदर चमचा आहे. आपल्याला तो चमचा घेण्याची गरज नाही. साखरेचा बोंडलं ज्याला म्हणतो, गुटी औषधही त्यातनं पाजली जाऊ शकतात. दक्षिणात्य राज्यांकडे त्याला पाल अडई म्हणतात आणि आपल्याकडे त्याला बोंडलं म्हणतात. तर बोंडला फिडिंग आपण देऊ शकतो, त्यामुळे बाळांना फार सहजरित्या ते दूध घेऊ शकतात. आणि म्हणजे बॉटलही देण्याची गरज नाही, कारण की बॉटल फिडिंग दिल्याने अतिसार चं प्रमाण जवळजवळ 14 पटीने जास्त आहे आणि निमोनियाचं प्रमाण 4 पटीने जास्त आहे कम्पेअर्ड टू ज्या बाळांना फक्त स्तनपान दिलेलं आहे किंवा मग ज्यांना बोंडल्याने वाटी चमच्याने फीडिंग दिलेलं आहे. तर त्यामुळे दूध काढून असं. प्रेक्षक हो, या ठिकाणी आपण छोटीशी विश्रांती घेणार आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम.
प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आहे लहान मुलांचं आरोग्य आणि आपल्या तज्ज्ञ आहेत डॉक्टर शलाका पाटील. डॉक्टर, मगाशी आपण बऱ्याचशा गोष्टींविषयी बोललो, जसं की लसीकरण किंवा स्तनपान आणि ह्या गोष्टी, किंवा जे मूल जन्माला येतं लवकर, प्रीमॅच्युअर बेबी आपण ज्यांना म्हणतो, त्यांची कशी काळजी घ्यावी. तर आता सुरुवातीला जे काही आठवड्यांचं मूल असतं, तर त्यांच्यामध्ये काही ज्या रेड फ्लॅग साईन्स किंवा ज्या डेंजर साईन्स आपण म्हणतो, त्याविषयी काय सांगाल? जेव्हा मूल जन्माला येतं आणि 6 महिन्यांपेक्षाही कमी असतं, तेव्हा ते कसं गुटगुटीत आणि छान दिसतं. हो, लाल असतं, सफरचंदासारखं म्हणावं तरी चालेल. तर समजा तो रंग नसेल बाळामध्ये, आपले इंद्रधनुष्याचे रंग आहेत तानापिही निपाजा, त्यातला ता आणि ही जर काढून घेतला तर बाकी पिवळा नारंगी रंगाचं जर बाळ झालं, किंवा पांढऱ्या रंगाचं किंवा निळ्या रंगाचं झालं, जांभळ्या रंगाचं झालं, तर ह्याचा अर्थ ते धोक्याचे संकेत आहेत. आणि अशा बाळांना तुम्ही ताबडतोब आरोग्य केंद्रावर किंवा डॉक्टरांच्या कडे तपासणीसाठी आणि पुढच्या ट्रीटमेंटसाठी घेऊन यावं. त्यातल्या जर तांबडा रंगाची जर संडास होत असेल, लाल रंगाची किंवा हिरव्या रंगाची जर संडास होत असेल, तर तेही चांगलं नाहीये. तर अशाही बाळांना आरोग्य केंद्रावरती किंवा डॉक्टरांच्याकडे सल्ल्यासाठी घेऊन यावं. याशिवाय जर बाळाचं पोट उडत असेल, बाळाला श्वास घेण्यामध्ये त्रास होत असेल, किंवा बाळ स्तनपान करताना किंवा बोंडल्याने दूध पिताना त्याला दम लागत असेल, किंवा सतत थोडं थोडं थांबून थांबून दूध पित असेल, ज्याला आम्ही सक सायकल म्हणतो, तर अशा काही असतील इंडिकेशन्स, तर त्यांनी लगेचच बाळाला घेऊन यावं. शिवाय अतिसार, ताप येणं, आकडी येणं, बाळाचं म्हणजे जास्त दम भरणं, हो, किंवा जास्त हालचाल न करणं, जेव्हा जागा असतं तेव्हाही असं एकदम सुस्त सारखं असं बसून राहणं, तर असं जर काही असलं तर आरोग्य सल्ला घेतलेला बरा असतो. बरोबर. आणि मूल वाढवताना काय काय स्टेजेसमध्ये मूल वाढतं, कुठल्या टप्प्यांमध्ये आपल्याला दिसते वाढ, की आता थोडंसं हालायला लागले, आता कुशीवर वळतंय, आता रांगायला लागेल, तर ह्या कशा असतात स्टेप्स? सुरुवातीला पहिल्या 2 महिन्यांमध्ये तर बाळ फक्त आईकडे झोपलेलंच असतं आणि ते बघत असतं आईकडे, परंतु त्याच्यामध्ये तेवढी स्वारस्य नसतं आईच्या ह्याच्या, बाळाला स्वारस्य नसतं. आणि त्यानंतर मग ते आईच्या नजरेची नजर भिडवतं, आणि जेव्हा आई काही बोलते तेव्हा त्या आईला प्रतिसाद देतं. नंतर मग 3-4 महिन्याचं बाळ झालं की ते मान धरायला लागतं, आणि जेव्हा आई वडिलांना बाळ वाढत असताना प्रतिसाद द्यायला लागतं, तेव्हा जरा आई वडिलांचाही इंटरेस्ट जरा वाढतो, आणि ते त्यांच्याशी बाळाशी जास्त संवाद साधतात, आणि त्यावेळेला संवाद साधावाही. आणि अशाने मातृभाषेमध्ये माझं तर म्हणणं आहे की आपण बाळाशी संवाद साधावा. कारण की मातृभाषेमध्ये बरेचसे असे चांगले शब्दही असतात. शिवाय बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की धोक्याचे संकेत वगैरे, ते एखादी आईच आपल्या बाळाला आपल्या मातृभाषेमध्ये शिकवू शकते. ह्याच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषा जर एखाद्या आईवडिलांना शिकवायच्या असतील तर त्याही शिकवाव्या. की लहान मुलांना जेवढ्याही तुम्ही भाषा शिकवाल पहिल्या 3 वर्षाच्या आतमध्ये, तर तेवढ्या सगळ्याच्या सगळ्या भाषा आत्मसात करण्याचं त्यांच्यामध्ये कौशल्य असतं. या व्यतिरिक्त नंतर मग बाळ पालथं पडायला लागतं 6व्या महिन्यात, मग बसायला लागतं. पहिले सुरुवातीला आधार देऊन आपण त्यांना बसवतो, नंतर मग 8-1 महिन्यांचं झालं की बिना आधाराचं पण ते बसतं. नंतर मग हळूहळू 10व्या-15व्या महिन्यात उभं राहून चालायला लागतं. त्याच्यानंतर हातांच्या पण ते हातवारे करतं बाळ. म्हणजे सुरुवातीला जेव्हा जन्माला येतं तेव्हा विशेष त्याचं हे नसतं, हातवारे वगैरे नसतात, परंतु जेव्हा ते
एक 2 महिन्यांच्या 3 महिन्यांच्या पलीकडे बाळ सतत आपल्या हात आपले डोळ्यासमोर आणून त्या हातांचं निरीक्षण करत असतं. नंतर मग ते बाळ बोटं आणि हात तोंडामध्ये टाकतं. तर हे जे आहे हे नॉर्मल आहे. नॉर्मल सायन्स आणि त्यामुळे काय होतं, ओरल अँड हँड कोऑर्डिनेशन वाढतं. हँड आय कोऑर्डिनेशन म्हणजे हात आणि तोंडामध्ये एक समन्वय साधला जातो. आणि हात आणि डोळ्यांमध्ये सुद्धा ह्यानी सुद्धा असं दिसलेलं आहे रिसर्चमध्ये की मेंदूची वाढ फार चांगली होते. तर माझी अशी विनंती आहे प्रेक्षकांना की जे आपण सतत हात तोंडातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो बाळाचा, नको त्याला ती सवय लागेल अंगठा चोखायची किंवा सतत बोटं चोखायची, तर ते तसं करू नये ह्या वयामध्ये. पहिल्या 1 वर्षाच्या कमी वयाच्या बाळांना त्यांना त्यांचा अंगठा बोटं वगैरे चोखू द्यावी. त्यांनी मेंदूची वाढ होते. शिवाय हातमोजे जे असतात, जेव्हा बाळ जागं असतं तेव्हा हातमोजे घालू नये. कारण की हातमोजे घातल्यावरती प्रत्येक फिंगर टू ब्रेन जे पाथवेज असतात ते डेव्हलप होण्यामध्ये थोडेसे ते सेन्सेस डेव्हलप होण्यासाठी हातमोजे घालू नये. शिवाय जेव्हा बाळ जागं असतं तेव्हा त्याला दुपट्यामध्ये बांधावं, परंतु त्याचे हात मोकळे सोडावे. म्हणजे जेव्हा बाळ झोपलेलं असतं तेव्हा हात आत टाकून दुपटं बांधावं, कपडे बांधावे. परंतु जेव्हा बाळ जागं होतं तेव्हा त्याला फक्त पायाकडेच थोडंसं म्हणजे थोडं उघडच ठेवलेलं बरं असतं. कारण की त्यांनी हे सगळं. शिवाय बाळ मग कधी कधी त्यांच्या कानाला स्वतःच्या हात लावतं, कधी कधी सतत फक्त हाताचं निरीक्षण करतं, कधी कधी लघवीच्या ठिकाणी हात लावतो बाळ. तर तेही त्याच्यापासूनही रोखलं नाही पाहिजे. कारण की ती नॉर्मल स्टेज आहे बाळाच्या वाढीची. तर ते जेव्हा होतं तेव्हा स्पर्श ज्ञानाने त्यांचं ज्ञान वाढत असतं. बरोबर. स्पर्श ज्ञानाने त्यांचंही स्वतःच्या शरीराविषयाची जे नॉलेज आहे ते वाढतं आणि आजूबाजूच्या ह्यांच्याविषयी वाढतं. मग ते काय करतं की तोंडात काही वस्तू घालतं. तर आपलं ते कर्तव्य आहे की त्याचं जिथे हात पोचतोय तिथे स्वच्छ एखाद्या वस्तू ठेवणे किंवा मग खेळणी ठेवणे, न लागणारी, ज्यांनी इजा होणार नाही किंवा ज्यांनी श्वास गुदमरणार नाही, अशा प्रकारची खेळणी जवळपास ठेवा. जेव्हा लहान मूल वाढत असतं, रांगायला लागतं किंवा हळूहळू धरून चालायला लागतं, तर तेव्हा त्यांना अजून कुठल्या कुठल्या गोष्टींची आई वडिलांनी आपण गरज असते देण्याची, किंवा आहार कसा वाढवायचा त्यांचा हळूहळू? सुरुवातीला बाळ जेव्हा एकदम लहान असतं 3-6 महिन्याच्या आतमध्ये, तेव्हा आपल्या संस्कृतीमध्ये बघा ते वर खेळणं असतं एक, जे फिरत असतं. तर ते फार एक सुंदर बाळाच्या वाढीसाठी आपल्या जे संस्कृतीमध्ये ऑलरेडी आहे ती गोष्ट आणि ती करावी. त्यामुळे बाळांचं चांगली वाढ होते. त्यांना आवाजाविषयी ज्ञान, वस्तूंविषयी ज्ञान, त्यांचे बाकी सगळे कोऑर्डिनेशन आणि ब्रेन डेव्हलपमेंट होते. हे सुरुवातीला. त्याच्यानंतर मग जसं मी म्हटलं मगाशी की त्यांना खेळणी द्यावी, पण ती अगदी जशी आपण मगाशी ऐकलं सेफ खेळणी द्यावी. त्याशिवाय नंतर थोडंसं बाळ अजून मोठं झालं की त्याला बाहेर जरा 6 महिन्यांच्या पलीकडे मग त्यांना बाहेर घेऊन जावं, जरा फिरायला, निसर्ग दाखवावा, पक्षी प्राणी वगैरे सगळं दाखवावं. म्हणजे त्यांचं जे ज्ञान आहे परिसराविषयी ते वाढतं. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे थोडंसं मालिश वगैरेही करतात. तर ते जर आईने किंवा आईच्या गप्पा मारत केलं तर ते जास्त खूप इफेक्टिव्ह होऊ शकेल. डॉक्टर, आपण या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. प्रेक्षक हो, कुठेही जाऊ नका, पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आजचा आपला विषय आहे लहान मुलांचं आरोग्य. प्रेक्षक हो, डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या आजच्या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे विश्रांतीनंतर. विश्रांतीच्या आधी आपण बोलत होतो लहान मुलांना कसं छोटी छोटी खेळणी द्यावीत, बाहेर फिरायला न्यावं आणि निसर्ग दाखवावा.
तर हे याच्या पुढे नेऊन त्यांना काय काय खेळायचे व्यायामाचे प्रकार शिकवावेत आपण? आपल्या इथे लहान मुलांचे बरेचसे खेळ आहेत आपल्या संस्कृतीमध्ये. जसं जेव्हा मुलं 2-3 वर्षांची होतात तेव्हा आपण अटकमटक चवळी चटक खेळतो, तर तेही खेळावं त्यांच्याशी. म्हणजे त्यांचे हँड कोऑर्डिनेशन ते चांगले होतात. 18 महिन्यांच्या पुढे आपण आईला थोडंसं असं लहान मुलांना मदत करायला सांगू शकतो. त्याच्यानंतर मग जेव्हा अजून मुलं मोठी होतात तेव्हा आपल्या इथे विविध गेम्स खेळतात, जसं सागरगोटे किंवा पैटापाणी. तर ह्या पण हे पण खेळ जे भारतीय खेळ आहेत, विविध प्रांतांमध्ये ते खेळले जातात. तर त्यांनी सुद्धा खूप एक चांगली शारीरिक आणि मानसिक वाढ मुलांची होते. तर हे सगळे खेळ खेळले जावेत. जे वयानुरूप आहेत आपल्या संस्कृतीमध्ये ते सगळे खेळ मुलांनी निश्चितच खेळावेत. बरोबर आहे. डॉक्टर, आहाराविषयी काय सांगाल लहान मुलांच्या? जेव्हा बाळ 6 महिन्यांच्या कमी दिवसांचं असतं तेव्हा आपण फक्त आईचंच दूध द्यायचा आग्रह करतो. परंतु कधी कधी 5-5.5 महिन्यांचं बाळ झालं की त्याला आईचं दूध पुरत नाही. मुलांना आपण 5व्या 5.5 महिन्यापासून वरचे पूरक आहार देऊ शकतो. बरोबर. तर पूरक आहारामध्ये आपण त्यांना खिमटी आहे ती देऊ शकतो. तर सुरुवातीला 6-7 महिन्यांचं बाळ असतं तेव्हा त्यांना 2 ते 3 चमचे खिमटी ते सहजपणे घेतात. आणि असं आपण 2-3 वेळा दिवसातनं देऊ शकतो. आणि मधल्या वेळेमध्ये आईचं स्तनपान चालूच ठेवावं. तर सुरुवातीला असं असतं की जे प्रमाण आहे डाळ आणि धान्याचं, तर ते डाळ 1 वाटी जर घेतली तर धान्य जे आहे ते 2 वाटी घ्यावं. म्हणजे तांदूळ जर आपण उदाहरणार्थ घेत असू तर 2 वाटी तांदूळ, त्याला 1 वाटी या प्रमाणात मूग डाळ घ्यावी, कारण की ती सुरुवातीला पचायला सोपी असते. परंतु घरात जी कोणतीही डाळ आहे तुमच्याकडे उपलब्ध गावामध्ये वगैरे तीही तुम्ही घेऊ शकता. सुरुवातीला मूग डाळ घेण्याचं हेच की ती जरा पचायला आणि गॅस वगैरे कमी होतो. तर हे असं दोन्ही आपण वेगवेगळं धुवून पंख्याखाली थोडंसं किंवा उन्हामध्ये 5-6 तास वाळवून नंतर मग ते वेगवेगळं त्याचं भरड पावडर करावी आणि मग ही एखाद्या स्वच्छ स्टीलच्या डब्यामध्ये ठेवून द्यावी. ही पावडर आपण दर 7 ते 10 दिवसांनी परत बनवू शकतो. उरलेली पावडर तुम्ही मोठ्यांनी कोणी खाऊ शकता, पण लहान मुलांना शक्यतो देऊ नका, कारण की त्याच्यात आपण काही प्रिझर्वेटिव्ह टाकलेले नाहीये. तर त्यासाठी मग ही पावडर जेव्हा बाळाला जेव्हा भूक लागते तेव्हा थोडंसं पाणी घेऊन त्याच्यामध्ये 1-2 चमचे ही पावडर टाकून ती शिजवून घ्यावी. कण जरा शिजलेले आहेत की नाही ते बघावे. एकदा शिजले की मग त्याच्यामध्ये थोडासा गूळ किंवा साखर, पण जास्त प्रमाणात नाही, अगदी थोडंसंच, जेवढं काही आईचं दूध जेवढं गोड आहे साधारण तेवढीच जर गोडी ठेवली तर एक जास्त गोड खाण्याची सुद्धा सवय लागत नाही मुलांना. तेवढ्या गोडीचं साधारण ठेवावं. आणि त्याची थिकनेस म्हणजे त्याची जी जाडी आहे ती किती असावी, घट्टपणा. तर चमच्यामधनं असं पटकन पडलं नाही पाहिजे, हळूहळू असं पडलं पाहिजे. एवढं घट्ट साधारण ते असावं. आणि जेव्हा बाळ अजून मोठं होतं 8-1 महिन्यांचं तेव्हा त्याला हेच जे आहे खिमटी ती आपण जवळजवळ अर्धा वाटी देऊ शकतो एका वेळेला. असं 3-4 वेळा दिवसातनं देऊ शकतो आणि स्तनपान आईचं चालूच ठेवावं. त्यानंतर जेव्हा बाळ अजून मोठं होतं तेव्हा त्यांना हेच प्रमाण जरा पाऊण वाटी 3/4 वाटी देऊ शकतो. स्तनपान चालू 1 वर्षाचं होतं तेव्हा 1 वाटी एका वेळेला आपण देऊ शकतो. असं दिवसातून 3-4 वेळा द्यावं. आणि जो घट्टपणा आहे तो मगाशी सांगितल्याप्रमाणे असं एकदम पातळ पटकन चमच्यातनं पडू नये, हळूहळू पडावं अशा बेताचं असावं. आता ह्याच्यावरती जो उपाय आहे तो भारतीय संस्कृतीमध्ये आहे आपल्याकडे, ज्याला आपण अमायलेज रिच फूड म्हणतो. मराठीमध्ये त्याला नाचणीचं एक सत्व
तर ते कसं बनवावं त्याचंही नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन हैदराबाद, भारत सरकारची जी आहे संस्था, त्यांच्याकडनं गाईडलाईन्स आहेत. तर ते म्हणजे नाचणी किंवा तृणधान्य, नाहीतरी हे वर्ष धान्यासाठी महत्वाचं आहे ना, भारत सरकारने ते आपलं एक ध्येयच ठरवलेलं आहे. हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष आहे आणि आपले माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदींनी खूप पुढाकार घेऊन भारताचा ह्याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि त्याला कारणही तसंच आहे की सुदृढ भारत आणि भारताचं भविष्य घडवणं हे खूप महत्वाचं आहे. बरोबर आहे. तृणधान्य जी आहेत, बाजरी किंवा नाचणी, ही गावामध्ये सगळ्याच बहुतेक ठिकाणी दुर्गम उपलब्ध आहे. हो, दुर्गम डोंगराळ भागांमध्ये सुद्धा आहेत. तर हे पहिले सुरुवातीला 7-8 तास भिजवून घ्यावं. त्याच्यानंतर ते भिजवल्यावर ते कपड्यामध्ये थंड ठिकाणी, अंधारा ठिकाणी ते अंकुरित होण्यासाठी बांधून ठेवावं. ते एकदा अंकुरित झाले की मग नंतर ते 7-8 तास उन्हामध्ये वाळवावे आणि मग ते भाजून त्याच्यानंतर ते पाखडून त्याच्यावरची जी घाण असते, सालं वगैरे टाकून ते जे उरलेलं जे नाचणी किंवा बाजरी आहे ती मिक्सरमधून काढून किंवा जात्यावर दळून त्याची पावडर करावी. आणि हे जे आहे आपण 8-10 दिवस सहजपणे किंवा वापरू शकतो. हो. तर गंमत अशी आहे की हे पीठ जे आहे, ज्याला अमायलेज रिच फूड असं नाव दिलं गेलेलं आहे, तर ते पीठ जर आपण ह्या खिमटीमध्ये, मगाशी मी म्हटलंय जी, त्या खिमटीमध्ये जर आपण टाकलं थोडंसं, अगदी पातेलं गॅसवरून उतरल्यावर नंतर मग थोडंसं अर्धा पाऊण चमचा जरी टाकलं आणि तर ते जे घट्टपणा जो आहे जो खिरीचा, तो थोडासा पातळ होतो आणि चमच्यातनं पटकन खिमटी जी आहे खाली पडते. बाळाला गिळायला फार सोपं जातं. पण विशेष हे आहे की ह्याच्यामध्ये आपण पाणी नाही टाकलेलं आहे, त्यामुळे जी त्याचे कॅलरीज आहेत, सत्व जे आहे ते आपण कुठेही पाणी टाकून डायल्यूट नाही केलेलं आहे. ते सत्व जे आहेत ती त्याच्यात मेंटेन्ड आहेत. आणि शिवाय नाचणीचा किंवा बाजरीचा जो स्वाद असतो तो वेगळा आहे. शिवाय जी खिमटी जी असते त्याच्यात आपण थोडंसं तूप किंवा तेल टाकावं, म्हणजे स्निग्ध पदार्थ सुद्धा बाळांना मिळतात. आणि जेव्हा बाळं जेव्हा थोडीशी मोठी होतात, 6 महिने 8 महिन्यांच्या पलीकडे, तेव्हा मग बारीक किसणीवरती आपल्या घरात जे कोणतीही भाज्या आहेत, जी कोणतीही फळं आहेत, ती जर तुम्ही सोलून त्या खिमटीमध्ये जर किसून थोडीशी टाकली तर बाळाला सगळाच आहार मिळू शकतो. आणि मला असं वाटतं, असं म्हणतात की 1 वर्षाचं मूल आपल्यासारखं बरोबर आपल्या शेजारी बसून जेवायला सुरुवात करायला पाहिजे. 1 वर्षाचं मुलाला आपण त्याची स्वतःची एक जागा, त्याचं स्वतःचं ताट देतो आणि त्याला आपण प्रोत्साहन देतो की तू तुझ्या हाताने जेव. म्हणजे भले सांडले 2 घास तरी चालतील, पण त्याला ते कोऑर्डिनेशनचे आहे ते जमलं पाहिजे आणि त्याला एक आत्मविश्वास येतो. आणि मी माझ्या हाताने जेवतो हा आनंद वेगळा असतो. एक फक्त सांगायचं होतं थोडंसं की फ्रूट ज्यूस म्हणजे फळांचे रस देऊ नयेत. जास्त करून किसणीवर किसून तुम्ही बारीक करून तुम्ही फळं देऊ शकता, म्हणजे तो चोथा गेला पाहिजे मुलांना. कारण की जेव्हा चोथा आपण लहान मुलांना देतो तेव्हा त्यांना ते पचायलाही सोपं जातं. त्यांना जे संडासचं वगैरे जे आहेत, जो त्रास आहे घट्ट संडास होण्याचा किंवा संडासातून रक्त पडण्याचा, कॉन्स्टिपेशन, हो, तर ते सगळं होत नाही. शिवाय जर तुम्ही कधी फ्रूट ज्यूस दिलात, फळांचा रस डायरेक्ट तुम्ही मिक्सरला फळं काढून किंवा ज्युसरला फळं काढून जर फळांचा रस दिलात तर असं आढळलंय की अशा मुलांना ते जेव्हा मोठे होतात तेव्हा त्यांना डायबिटीज किंवा स्थूलपणा आणि त्याशी रिलेटेड जेवढे काही आजार आहेत, जसं हार्ट डिझीज, हृदयाचे विकार वगैरे, यांना तोंड द्यावं लागतं. या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत. पाहत रहा डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा हा कार्यक्रम. आजचा विषय आहे लहान मुलांचे आरोग्य.
प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे डॉक्टर स्पीक आरोग्य संपदा या कार्यक्रमात. आजचा आपला विषय आहे लहान मुलांचं आरोग्य आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर शलाका पाटील. डॉक्टर, आपण वेगवेगळ्या विषयांवर बोललो, वॅक्सिन, लसीकरण, लहान मुलांचा व्यायाम, खाणं पिणं. आता थोडंसं त्यांच्या सवयींच्या बाबतीत बोलूया की त्यांना टॉयलेट ट्रेनिंग देणं हे खूप गरजेचं असतं की लहान मूल जेव्हा वाढतं तर ते कसं द्यावं. टॉयलेट ट्रेनिंग देण्यासाठी आई वडिलांनी सुरुवातीपासूनच प्रयत्न करावे. जेव्हा बाळ 2-2.5 वर्षांचं होतं तेव्हापासूनच म्हणजे जे बाळ जेव्हा काही असं पाय जसं आवळून घेणं किंवा पोट आवळून घेणं किंवा आई वडिलांपासून थोडंसं लांब जातं थोड्या वेळासाठी किंवा असं काही वेगळे त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलतात, तर त्यावेळेला असं जाणून घ्यावं आई वडिलांनी की याला शी किंवा शू आलेली आहे आणि ताबडतोब त्यांनी बाळाला टॉयलेटमध्ये घेऊन टॉयलेट करायला घेऊन जावं. म्हणजे त्यांना चांगली सवय लागते. हो, चांगली सवय लागते. या व्यतिरिक्त आई वडिलांनी त्यांना खुणांद्वारे किंवा विशिष्ट शब्दांद्वारे त्यांना शिकवायला पाहिजे त्यांनी मुलांना की लघवी आली तर एक विशिष्ट शब्द बोलावा की मला सुसू आली किंवा संडासला आली तर त्यांनी बोलावं की शिशी आली. हेही शब्द मुलांना शिकवावे. म्हणजे आई वडिलांचं आणि मुलांचं ह्या टॉयलेट ट्रेनिंग विषयीचं कम्युनिकेशन सुरुवातीपासूनच ठेवावं आणि जेव्हा मुलाला ते सांगण्याची समज येते त्याच्यानंतर मग तुम्ही सहजपणे त्यांना हे करू शकता. सुरुवातीला मुलं कसं असतात की ते घाबरतात टॉयलेट सीटवर बसायला, कारण की त्याचा आकार मोठा आहे. त्यांना भीती वाटत असते की मी ह्याच्यातून पडून जाईन आणि मला काही इजा होईल. तर त्याच्यासाठी टॉयलेटवर बसवण्याच्या आधी त्यांना स्पेशल ती सीट असते त्याच्यावर बसवावं किंवा साधा सरळ उपाय म्हणजे लादीवरती एखादा पेपर वगैरे टाकून तिथे सरळ भारतीय पद्धतीमध्ये बसवावं. हो, खिडवं बसावं की त्या पोझिशनमध्ये बाळाचे ज्या मांड्या आहेत त्या पोटावर लागतात आणि त्यांना व्यवस्थितरित्या संडासला ती बसायची चांगली पद्धत आहे अगदीच आरोग्याच्या दृष्टीने. आणि समजा जर काही ख्यांना हे नसतं करायचं तर मग ज्यांना टॉयलेटच वापरायचा आग्रह आहे, कमोड वगैरे, तर त्याच्यासाठी स्पेशल स्टूल्स मिळतात की बाळ त्या स्टूल्सवरती पाय ठेवून मग तिथे बसतं आणि मग त्या स्टूलवर परत पाय ठेवून ते मांड्या परत ते त्याच्या पोटाकडे दाबल्या जातात. भारत सरकारच्या विविध ज्या योजना आहेत त्या बाबतीत आम्हाला माहिती द्या. मुलांना बऱ्याचशा योजना आहेत मुलांसाठी, जसं ॲनिमिया मुक्त भारत, आयुष्यमान भारत, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी. याशिवाय आजारी जे ॲडमिट असतात बाळ त्यांच्यासाठी, जे महाराष्ट्रात वास्तव्य करणारे आहेत त्यांच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्रात वास्तव्य करणाऱ्या बालकांना मोफत योजना ट्रीटमेंट हे देतो. आणि जे महाराष्ट्राच्या बाहेर वास्तव्यावाले आहेत परंतु ते सध्या महाराष्ट्रात आलेले आहेत ट्रीटमेंटसाठी, तर त्यांना पंतप्रधान जन आरोग्य योजनेमध्ये त्यांनाही आपण फ्रीमध्ये लाभ मिळू शकतो. नियमित लसीकरण मोहीम ती आपल्याकडे आहेच. याशिवाय सतत येणारे बरेचसे असे इतर कार्यक्रम आहेत, जसे नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जे आहेत त्यांच्याविषयी आहेत. नंतर मग ज्या बालकांची वाढ व्यवस्थित नाही झालेली आहे तर अशांना सुद्धा त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यासाठी जसे विशिष्ट कार्यक्रम आहेत, म्हणजे स्पीच थेरपी आहे औंध हॉस्पिटलमध्ये, नंतर मग अर्ली इंटरव्हेन्शन क्लिनिक्स आहेत, फिजिओथेरपी आहे, जे आपल्याकडे ससून रुग्णालयात उपलब्ध मोफत उपलब्ध आहेत. बरोबर.
डॉक्टर, मगाशी तुम्ही सांगितलं शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी बरेचसे कार्यक्रम आहेत, पण जेव्हा मूल शाळेत जातं तेव्हा त्याला काही गोष्टी आईवडिलांनी शिकवून पाठवल्या तर चांगलं असतं, त्या काय असतात? पहिले तर मी म्हणेन की डबा पूर्ण खाऊन यावा मुलांनी. आईने एवढे कष्ट करून डबा बनवलेला आहे, तो व्यवस्थित खावा, त्यांनी पण त्यांची वाढ होणार. मध्ये मध्ये पाणी प्यावं. नंतर मग जेव्हाही त्यांना लघवी वगैरे संडास वगैरे येते त्यावेळेस त्यांनी शिक्षकांची परमिशन घेऊन ते करावं, ते अडवू नये, कारण की त्यांनी पण मग वेगळे आजार होतात. तर महत्वाचं म्हणजे तुम्ही मॅडम बोललात स्पर्श, तर एक चांगला स्पर्श आणि एक वाईट स्पर्श मूल शाळेत जाण्याच्या आधी प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलाला शिकवावं. म्हणजे काय आहे की जर आई वडील असतील किंवा जर डॉक्टर तपासणी करत असतील त्या मुलाच्या नातेवाईकांच्या सोबत, तर त्यावेळेलाच मुलाने त्याचे जे लैंगिक भाग आहेत, शिशूची जी जागा आहे असं त्यांच्या भाषेत त्यांना आपण समजावून सांगून तिथे हात लावायला देणे. बाकी इतर कोणालाही त्या जागेला हात लावून द्यायचा नाही. बरोबर आहे. आणि कोणी पॅन्ट काढायला सांगितली तर तीही काढून द्यायची नाही. जर फक्त डॉक्टरांच्या इथे किंवा आई वडिलांच्या उपस्थितीमध्ये ते करायला द्यावं. बरोबर. अशाने आपण आपल्या मुलाला म्हणजे समाजकंटकांपासून वाचवू शकतो. कारण की त्यांना सगळे गोड बोलणारी माणसं ही एक चॉकलेट दिलं तरी पण मुलं पटकन भुलतात किंवा भुलू शकतात. सो आई वडिलांनी त्यांना हे सांगायला पाहिजे की अनोळखी व्यक्तींशी बोलू नये आणि चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श काय असतो. खूप अनोळखी लोकांकडून चॉकलेट ही घेऊ नये. बरोबर आहे, त्याच्यात गुंगी आणणारे पदार्थ असू शकतात. ओळखीच्या ह्यांच्याकडून घ्यावं, ठीक आहे. डॉक्टर, मग आज आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल तुम्ही? रुग्णालयात येऊन किंवा डॉक्टरांच्याकडे जाऊन जे लागणारे विविध आयर्न, फोलिक ऍसिड किंवा अन्न घटक आहेत जे फ्रीली मिळत आहेत आपल्या सरकारी रुग्णालयांमधून, अंगणवाडी केंद्रांमधून, तिथून त्यांनी प्रत्येक मातेने ते घ्यावे. त्याच्यानंतर जी बाळांची जी डिलिव्हरी आहे, प्रसूती आहे, ती रुग्णालयात करून घ्यावी. जर रुग्णालयात पोचणं जर शक्य नसेल तर आशा सेविकेकडून किंवा ट्रेंड सुईणीकडनं ती प्रसूती करून घ्यावी. त्याच्यानंतर नियमित लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर घेऊन यावं. जी बाळाची वाढ आहे ती योग्यरित्या होत आहे की नाही. जे लसीकरणाचं जे पॅम्पलेट आहे त्याच्यामध्ये रोड टू हेल्थ हा पण ग्राफ दिलेला आहे. तर बाळाची वाढ, उंची आणि वजन हे व्यवस्थितरित्या अप डायरेक्शन मध्ये, वरच्या डायरेक्शन मध्ये झाली पाहिजे. तो जर कर्व जर फ्लॅट असेल, जर तो जो वाढीचा जो कोन आहे तो जर सपाट असेल तर धोक्याचा तो सिग्नल आहे आणि त्यांनी आरोग्य केंद्राशी ताबडतोब संपर्क साधावा. याच्या व्यतिरिक्त हे जे लसीकरणाचं कार्ड आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये बाळाने कोणते कोणते माइलस्टोन्स म्हणजे अचीव केले पाहिजेत त्याचं पण विवरण दिलेलं आहे. तर त्याप्रमाणे सजग पालकांनी ते सतत चेक करत राहावं आणि त्याच्यामध्ये जर काही त्यांना आढळून आलं की आपलं बाळ ह्याप्रमाणे नाही वाढत आहे तर त्यांनी ताबडतोब रुग्णालयात म्हणजे तज्ञ बालरोगशास्त्रज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि बाळाची वाढ निकोप आणि छान होतीये की नाही हे पण अगदी डोळ्यात तेल घालून बघायला पाहिजे. जसं आपण बरेचदा ऐकतो आम्ही हातावरच्या फोडाप्रमाणे तुला जपलंय वगैरे, तर खरंच तेवढ्या सजगपणे पालकांनी त्या मुलाला वाढवलं पाहिजे. खूपच छान माहिती दिली डॉक्टर. आज तुम्ही इथे आला दूरदर्शनच्या स्टुडिओत आणि लहान मुलांच्या आरोग्याविषयी खूप
मोलाचं मार्गदर्शन केलं त्याकरता दूरदर्शन तर्फे मी आपली ऋणी आहे. धन्यवाद.